आता आपण विचार करणार आहे चैत्रांगण या रांगोळीचा. चैत्र महिना वसंत संपताना आणि ग्रीष्म सुरू होतानाच्या मधला संधिकाल आहे. नवपालवी हीच चैत्र पालवी येण्याचा आगळा वेगळा काळ आहे. ग्रीष्म संपेपर्यंत स्वतःला निसर्गाला सांभाळा असा दिलासा देणारी ही चैत्र पालवी असते. रामचंद्रांचे अयोध्येत आगमन झाले. या आनंदाचे व्यक्त करण्याचे साधन रांगोळी एक माध्यम असावे असे वाटते. भूमातेच्या स्वागताची तयारी या रेखाटनातून करतात. चैत्रांगण या रांगोळीचे रूप, वैशिष्ट्य, नाजूक कलाकुसर यामागील सखोल अर्थ आणि अभिव्यक्तीचा विचार करावा असे मला प्रकर्षाने वाटले. चैत्रांगण रांगोळीशी माझा परिचय झाला आणि मी चकित झाले. तुमच्यापैकी बऱ्याच मंडळींना ह्या रेखाटनाची माहिती असेल, ओळखही त्याची झाली असेल, पण ज्यांची गट्टी रांगोळीशी नाही त्या नवीन पिढीला महाराष्ट्रातल्या या अनोख्या कलेशी परिचित करून देण्याचा मला अतिशय आनंद होईल. हळद, कुंकू, काव आणि पांढरी रांगोळी एका तबकात वेगवेगळ्या भांड्यात घेऊन रांगोळीची सुरुवात करतात. काव पाण्यात कालवून गडद रंग तयार करून घ्यायचा. रांगोळी काढायची जागा सपाट करून खडे विरहित करून घ्यायची. अंगणात त्या जागेवर काव लावून मोठा चौकोन रंगवायचा. काही ठिकाणी शेणाने सारवून जागा तयार करतात. गाय पूज्य असून तिला माता मानतात, तिची पूजा करतात. आपल्या संस्कृतीत तिला फार मान आहे. तिच्या सर्व गोष्टी शुभकार्यात वापरतात. तशीच ही सारवलेली जागा रांगोळीसाठी सुसज्ज होते. ही ठिपक्यांची रांगोळी प्रतिकात्मक असून त्यात 62 प्रतीके काढतात. आता काळाप्रमाणे त्यात बदल केले आहेत. चैत्रांगणाची सुरुवात जागेच्या वरच्या बाजूला डावीकडून उजवीकडेपर्यंत होते. इथे एक आडवी रेष काढतात. त्या रेषेला खालच्या बाजूला आंब्याची पानं काढून सुंदर तोरण चितारतात. त्याखाली श्रीराम प्रसन्न लिहितात. ह्याच महिन्यात श्रीराम जन्माचे नवरात्र असते म्हणून असे लिहित असावे. काही जण त्याऐवजी स्वतःच्या कुलदेवतेचे नाव पण लिहितात. त्याखाली चौकोनी देव्हारा काढतात. देव्हाऱ्यामध्ये 2 बाहुल्या काढतात. काहींचे म्हणणे आहे की शिवपार्वती आहेत, काहींच्या मते लक्ष्मीनारायण आहेत. कदाचित या 2 गौरी असाव्यात. ज्या गणेश आगमनानंतर येतात त्या गौरी त्या असाव्यात असे वाटते. स्वाती आणि अनुराधा ही 2 नक्षत्र असण्याचा विचार पण इथे मांडला जातो. चैत्रांगण हे भरल्या घराचे प्रतीक आहे. समृद्धीची सर्व प्रतीके यात काढतात. भाग्याचा उत्कर्ष करून घेणे हा ह्यामागचा उद्देश आहे. गोधनाचे प्रतीक म्हणून गोवत्स गाय काढतात. छोट्या चौकोनात ती टिचभर गाय आणि तिचे वासरू रांगोळीने काढले. हे या काढणाऱ्या स्त्रीचा तिच्या चिमटीवर किती वर्चस्व आहे हे दाखवते. पेन, पेन्सिल किंवा ब्रशला टोक असते. रांगोळी धरून ती जमिनीवर हव्या त्या आकारात सोडायची ही श्रेष्ठ कला आहे.